चैनीसाठी पैसे झटपट मिळवण्यासाठी मिरजेत अल्पवयीन बालक गांजा विक्रीत 2 किलो गांजा पोलिसांकडून जप्त। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सातत्य राखत महात्मा गांधी चौक पोलिसांची गांजावर पुन्हा मोठी कारवाई। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई करत 2 किलो गांजा जप्त केला आहे, तर 2 अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे। सण उत्सव काळात जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण आणि विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी अंमली पदार्थ वितरण आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईत महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य राखत पोलीस पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदरचा गांजा विक्री करण्यासाठी 2 इसम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ मोपेडवर थांबलेले असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्यांच्याकडे 2 किलो वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला, तर त्यांच्याकडील विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर ही दोन्ही मुले अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। सदरच्या मुलींनी चैनी करण्यासाठी झटपट पैसे मिळवण्यासाठी वयाने लहान असल्याने कोणाला संशय येणार नाही असा अंदाज बांधून सदरचा गांजा मिरज परिसरात किरकोळ विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणेल गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरम, संभाजी गायकवाड, नानासाहेब चंदन शिवे, विनोद चव्हाण, सुनील माने, विजय शेरेकर, अजित कोळेकर, मोहसेन टिनमेकर, चालक सुनील कांबळे यांनी केली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 2 अल्पवयीन मुलांना 2 किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते। सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे। सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती। सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत। यापुढे देखील नशामुक्त अभियान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारोकर, मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणेल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे। नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल 112 वर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। जय हिंद।